आज सकाळपासूनची जर आपण एकूणच टाइमलाईन बघितली आणि रात्रीच्या जर घडामोडी बघितल्या तर आपण सांगितल्याप्रमाणे आधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची वेगळी बैठक झाली, अमित शहा आणि शिंदेंची वेगळी बैठक झाली आणि त्यानंतर आता सर्व महायुतीच्या नेत्यांची एकत्र बैठक होते। याचा अर्थ नक्की काय काढला पाहिजे? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांचे जे 2 JRG रोड आहे त्या निवासस्थानी साधारणतः 1 तास चालल्याचं बघायला मिळते। देवेंद्र फडणवीस हे साधारणतः 7 वाजता राजधानी नवी दिल्लीमध्ये पोहोचले। त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भाजपचे महाराष्ट्राचे जे प्रभारी होते निवडणुकीदरम्यान भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते थेट अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्या ठिकाणी या दोन प्रमुख नेत्यांची साधारणतः तासभर जी आहे ती चर्चा झाल्याचं बघायला मिळते। एकनाथ शिंदे त्यानंतर दिल्लीमध्ये पोहोचले, ते थेट अमित शहांच्या भेटीला आले आणि या दोन प्रमुख नेत्यांची भेट जी आहे ती अमित शहा यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील याच निवासस्थानी झाल्याचं बघायला मिळते। यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची ज्यावेळी भेट सुरू होती त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। त्यामुळे महायुतीच्या बैठकीपूर्वी या दोन वेगवेगळ्या बैठका राजधानी नवी दिल्लीमध्ये झाल्याचं। तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आता अमित शहा यांच्या घरी पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे या आधीच शहांच्या घरी पोहोचलेत आणि या सर्व महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत बैठक सुरू झालेली आहे। आता या बैठकीमध्ये नक्की मुख्यमंत्री पदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडणार या संदर्भात चर्चा होणार आहे। यासोबतच मंत्रीपद, खाते वाटप अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। काही वेळापूर्वीच आमच्या प्रतिनिधीने आपल्याला सांगितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रात एक मोठं मंत्रीपद मिळणार आहे आणि या एक मोठ्या मंत्रिपदाच्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना उपमुख्यमंत्री पदावर राहणार आणि भाजपा मुख्यमंत्री पदावर राहणार, त्यासाठी तडजोड करण्यात आलेली आहे का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत। अजून निश्चित असं कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये। मात्र महायुतीच्या या बैठकीमधून नक्की काय निर्णय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आहेत। प्रमोद, आपण नवी दिल्लीमध्ये उपस्थित आहात, तिथल्या सर्व घडामोडींवर आपली अगदी बारीक नजर आहे। काय पुढे होऊ शकतं मुख्यमंत्री पदासंदर्भात, खाते वाटपासंदर्भात नक्की कशा पद्धतीने निर्णय घेतला जाऊ शकतो प्रमोद? तेजल, तुम्ही आता जसं म्हणालात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोनही पदासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाहीये। पण फॉर्म्युला जो समोर आलेला आहे तेजल, त्या फॉर्म्युल्यानुसार भारतीय जनता पार्टीचा राज्यामध्ये मुख्यमंत्री असेल। भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री कोण असेल तर ती जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी साधारणतः शिक्कामोर्तब केलेलं आहे, मात्र त्याची घोषणा झालेली नाहीये। आजच्या बैठकीमध्ये त्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होऊन त्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते केलं जाऊ शकतं। उपमुख्यमंत्री पदाचं बघायला गेलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्री पद एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक मुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडेच राहील, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं उपमुख्यमंत्री पद नेमकं कोणाकडे जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तेजल तर राज्यामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिल्याच्या नंतर राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडतील का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी जर राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पद घेतलं नाही तर त्यांच्याऐवजी त्यांच्या पक्षातील कोणाकोणाला उपमुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकते या देखील नावांची चर्चा झाल्याचं बघायला मिळते। आजच्या बैठकीमध्ये हे प्रामुख्याने सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत जे राज्याचे माजी मंत्री आहेत आणि शंभूराज देसाई हे दोन महत्त्वाचे माजी राज्यमंत्री आल्याचं बघायला मिळतंय। सोबतच श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत ते देखील या बैठकीसाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पद घेतलं नाही तर या 3 नावांपैकी एखाद्या नावावरती उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होतंय की काय हे देखील बघणं महत्त्वाचं असणार। पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार हेच असतील हे मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे। बघावं लागणार आहे की आजच्या बैठकीनंतर या 3ही नावांची अधिकृत घोषणा कशा पद्धतीने होते। जी नक्कीच प्रमोद, आपण अतिशय महत्त्वाची एक गोष्ट सांगितली ती म्हणजे शिंदेंसोबत राज्यातले आणि केंद्रातले काही महत्त्वाचे नेते शिवसेनेचे उपस्थित आहेत। त्यामध्ये आपण उदय सामंतांचं नाव घेतलं, खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यावेळेस नवी दिल्लीमध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे या सर्व नेत्यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या ऐवजी या सर्व नेत्यांपैकी कुणाला तरी उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं किंवा केंद्रात मंत्रीपद मिळू शकतं। कदाचित
खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा ते नाव असू शकतं. यासोबतच प्रफुल्ल पटेल, आपण आज राष्ट्रवादीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते तेव्हाही त्यांनी म्हटलं की आता राष्ट्रीय पार्टी करण्यासाठी आम्ही निर्धार करणार आहोत, अशा पद्धतीने प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केलं. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या गळ्यातही केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता काय आहे? अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद केंद्रामध्ये मिळेल त्या कॅबिनेट दर्जावरती जर सध्या कोणाचं नाव एकमताने असेल तर ते प्रफुल्ल पटेल यांचंच असेल. हे सांगितलं पाहिजे की ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळी जे एनडीएचे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांना मंत्रिपद दिली जात होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जर प्रामुख्याने बघायला गेलं तर तेव्हा राज्यसभेमध्ये एक आणि लोकसभेमध्ये एक अशा दोनच खासदार होते, त्यामुळं त्यांना राज्यमंत्री पदाची ऑफर दिलेली होती. मात्र अजित पवार यांनी ती ऑफर स्वीकारलेली नव्हती, त्यामुळे तेव्हा त्यांनी ते मंत्रिपद घेतलेलं नव्हतं. आजची परिस्थिती जर बघायला गेलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेमध्ये 3 आणि लोकसभेमध्ये 1 असे एकूण 4 खासदार झालेले आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि त्यावरती प्रफुल्ल पटेल यांचाच दावा प्रामुख्याने असल्याचं बघायला मिळते. मागच्या वेळी आठवतंय अजित पवारांनी स्पष्ट केलेलं होतं की आमच्या वाट्याला राज्यमंत्रीपद आलेलं आहे. आमचं नाव आहे प्रफुल्ल पटेल यांचं, त्यांनी यापूर्वी केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांना राज्यमंत्रीपद घेत नाही आहोत. याचा अर्थ आताचं कॅबिनेट मंत्रीपद हे प्रफुल्ल पटेल यांच्याच गाळ्यामध्ये पडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बघायला झालं तर स्वतंत्र प्रभार असणारं एक राज्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे. कॅबिनेट दर्जाचं जर पद मिळालं त्यांना तर त्यावरती कोणाची वर्णी लागते ते देखील बघावं लागणार आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणखी ज्येष्ठ खासदार जे आहेत ते संसदेमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते. संदीपान भुमरे असतील,